गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण गणित भाग 1 मधील दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या प्रकरणाचा अभ्यास आपण करणार. तत्पूर्वी आपण एका चलातील रेषीय समीकरणे काय असतात ते आज समजावून घेऊ. बघा, एक उदाहरण दाखवतो. x + 5 = 8. हे त्यालाच आपण एका चलातील रेषीय समीकरण असं आपण म्हणतो. इथे एकच चल आहे x, ओके, आणि या चलाची कोटी किती आहे? 1. मीन्स वन व्हेरिएबल अँड डिग्री ऑफ व्हेरिएबल इज 1. सो इट इज कॉल्ड द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स. ओके, आता जर याची आपण उकल काढायची म्हणून तर x बरोबर किती येणार? 8 - 5 म्हणजे किती येतील? x बरोबर 3. म्हणजे याच्यावर आणखी एक स्पष्ट होतं की एका चलातील रेषीय समीकरणाला फक्त एकच उकल असते. या ठिकाणी x ची किंमत जी असणार ती 3च असणार, 3 व्यतिरिक्त असू शकत. अशी बरीच उदाहरणं आपण पाठीमागच्या वर्गामध्ये 7वी 8वी 9वी मध्ये तुम्ही अभ्यास केला. y - 2 = 7. y ची किंमत किती असेल? 9च असणार आहे, म्हणजे एकच असणार आहे या ठिकाणी. हे पण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स, म्हणजे याची पण कोटी किती आहे? एकच आहे आणि एकच आहे. अशी बरीचसे एक्झाम्पल आपल्याला असं पण आपण एखादं एक्झाम्पल देऊ शकतो. ओके, 2x + 3 = 8. एक चलाची कोटी किती आहे? 1 आणि एकच चल. ओके, x हे एकच चल आहे आणि चलाची कोटी 1, म्हणून हे पण एका चलातील रेषीय समीकरण ही सर्व आहे. ओके, याचा अभ्यास आपण ऑलरेडी पाठीमागच्या वर्गामध्ये केलेला आहे. आज आपण अभ्यास करणार ते दोन चलातील रेषीय समीकरण. दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आपण आपल्याला सुरुवात करू. सामान्य रूप मीन्स जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. बघा, x + by + c = 0. हे दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप. यामध्ये x आणि y ही दोन चले आहेत. ही दोन चले मीन्स व्हेरिएबल, टू व्हेरिएबल्स. आणि चलाची कोटी किती दिसते तुम्हाला? एकच दिसते. ओके, आणि a b c या कोणत्याही वास्तव संख्या, कोणत्याही वास्तव संख्या मीन्स रियल नंबर. ओके, नॉन झिरो रियल. कंडिशन आहे a आणि b इज नॉट इक्वल टू 0 असते. ओके, मीन्स x + by + c = 0 is the standard form of linear equation in two variable where x and y are the two variables and a b c are real numbers. a is not equal to 0 and b is not equal to 0. ओके, या फॉर्म मध्ये असणारे सर्व समीकरणे ही दोन चलातील रेषीय समीकरणे असतात. पुढे पहा, आता काही उदाहरण बघू. दोन चलातील रेषीय समीकरणांची काही उदाहरणे. कोणती समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे असतात आणि कोणती नसतात? फर्स्ट, 4m + 3m = 12. ऑब्झर्वेशन करा, हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? इथं दोन चल दिसतात आपल्याला, m आणि n ही दोन चल दिसतात. चलाची कोटी किती दिसते? एकच दिसते, म्हणजे घातांक किती दिसतो? 1. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. ओके, दोन चल आहेत, चलाची कोटी सहगुणक 4 आणि 3 कोणत्याही वास्तव संख्येचा फक्त 0 असता कामा नाही. ओके, सेकंड, 3x² - 7y - 12 असं कोणतंही असेल. ओके, त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करा, हे 3x². ओके, 3x² - 7y = इथं दोन चल दिसतात, x आणि y, म्हणजे दोन चलाचे समीकरण आहे. पण चलाची कोटी किती आहे? 2. चलाची कोटी 2 आहे. कोटी आपल्याला किती पाहिजे? एकच पाहिजे, तरच ते रेषीय होऊ शकते, म्हणजे त्याला आपण लिनियर म्हणू. मात्र इथं आता हे काय होणार आहे? स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे क्वाड्रॅटिक झालं, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन होऊ शकत नाही. ओके, म्हणजेच काय नाही, ते रेषीय समीकरण नाही. तर आपण ओके, 3x + 0y + 15 = 0. असं कोणतेही आहे. आता इथं पण दोन चल दिसतात, x दिसतं, y दिसतं.
ओके, म्हणजे दोन चलातून दिसतं आपल्याला, दिसतं. ओके, पण एक्सचा सहगुणक इथं 3 आहे, वायचा सहगुणक किती आहे 0. मग 0 सहगुणक आहे म्हणजे ते पद नसल्यासारखंच आहे. म्हणजे हे समीकरण काय आहे 3x अधिक 15 बरोबर 0 असंच आहे. आणि ते दोन चलातील होऊ शकतं का? नाही होऊ शकत. म्हणजे हे एका चलातील रेषीय समीकरण जरी दिसताना आपल्याला दोन दिसत असतील पण आपली कंडिशन काय आहे a इज नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे आणि b इज नॉट इक्वल टू 0 असला. त्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. नेक्स्ट आणखी काही होतं हो √3x सॉरी √3x मायनस √2y इज इक्वल टू l. आता हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का ते आपण पाहू. इथं आपल्याला दोन चल दिसतात x आणि y. ओके, आणि चलाचा घातांक किती दिसतो? एकच दिसतो. हे दोन चल आहेत, चलाची कोटी पण एक दिसते. चलाचे सहगुणक 0 तर दिसतात, म्हणजे कोणतेही रियल नंबर चालतात, वास्तव संख्या कोणत्याही चालतात. म्हणून हे पण काय दोन चलाचं रेषीय समीकरण आहे. ओके, म्हणजे वर्गमूळ 3x वजा वर्गमूळ 2y बरोबर 11 हे दोन चलाचं रेषीय समीकरण आहे. नेक्स्ट आणि ओके 2/x वजा 3/y कोणतेही असेल 1/8. ऑब्झर्वेशन हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. आता या ठिकाणी ऑब्झर्वेशन केल्यानंतर एक दिसतं की दोन चल दिसतात. आता या चलाची कोटी एक दिसते का? चल कुठं आहे? छेदामध्ये, हे डिनॉमिनेटर प्लेस मध्ये. ओके, जर आपण हे असं विचार केला 2x जर याचा अर्थ येतो घातांकाचे नियम माहिती येतो. हा वरती घेतला तर घात किती होतो? वजा 1 -1 म्हणजे चलाची कोटी मायनस. आपल्याला किती पाहिजे? एकच पाहिजे चलाची. त्यामुळे हे पण काय होत नाही, दोन चलाचे रेषीय समीकरण होऊ शकत. जरी चल दोन दिसली तरी कोटी मात्र यांची एक दिसत नाही, मायनस दिसते. ओके, त्यामुळे हे पण दोन चलाचे रेषीय समीकरण आहे. आणखी एका फॉर्म मधलं बघू आपण. ठीक आहे, 3xy मायनस 7y इज इक्वल टू 8. तो ऑब्झर्वेशन या ठिकाणी पण x आणि y हे दोनच चल दिसतात या समीकरणामध्ये पूर्ण. ओके, 3xy वजा 7y बरोबर 8. पण या ठिकाणी ही दोन चल एकत्र आहेत xy. आता xy 3xy या पदामध्ये xy एकत्रित आलेले आहे. म्हणजे या पदाची जी कोटी आहे, ओके, जर आपण एकत्रित विचार केले तर याची कोटी 1 आहे, याची म्हणजे या पदाची कोटी किती आली? 2 झाली. म्हणजे कोटी 2 दिसते म्हणून हे पण दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकत नाही. कारण रेषीय समीकरणासाठी कोटी किती लागते? एकच लागते. त्यामुळे हे पण दोन चलातील रेषीय समीकरण नाहीये. This is also not linear equation in two variables. ओके, आता पुढचा पार्ट बघू आपण. आता दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्याच्या पद्धती आपण अभ्यास. तर काही पार्ट तुम्ही गेल्या वर्षी अभ्यास केला. ओके, एलिमिनेशन मेथड असेल म्हणजे चलाचे निरसन करून चलाची किंमत, एका चलाचं निरसन करायचं आणि दुसऱ्या चलाची किंमत फाइंड करायची. त्याचबरोबर आणखी एक सबस्टिट्यूशन मेथड म्हणून गेल्या वर्षी नवीन तुम्ही अभ्यास केला. ओके, चलाची किंमत, एका चलाची किंमत ठेवायची आणि दुसऱ्या चलाची किंमत शोधायची. या पद्धतीने दोन मेथड लास्ट इयर मध्ये तुम्ही स्टडी केलेला. काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी अभ्यासणार. ओके, तर विद्यार्थी मित्र आपण एक सामायिक समीकरणाचं उदाहरण बघतोय. 5x वजा 3y बरोबर 8 आणि 3x अधिक y बरोबर 2. पहिलं समीकरण 5x वजा 3y बरोबर 8. आपल्याला समीकरण नंबर 1 दिलं, इक्वेशन नंबर फर्स्ट. 3x अधिक y बरोबर 2, इक्वेशन नंबर सेकंड. आता चलाचं निरीक्षण करा. इथे x सहगुणक 5 आणि 3 आहे आणि या ठिकाणी y चा सहगुणक 3 आणि 1च दिसतो. आपण कोणत्या चलाचे सहगुणक साकार करू शकतो? समान सोयीचं आहे की y या चलाचा सहगुणक 3 करणं इथं सोयीचं आहे, कारण या y चा सहगुणक किती आहे? 1च. म्हणून समीकरण 2 ला 3 न मल्टिप्लाय करा, 3 न मल्टिप्लाय. सो इथं आपण मेन्शन करू समीकरण 2 च्या दोन्ही बाजूस
ओके, समीकरण 2 ला 3 ने गुण, म्हणजे दोन्ही बाजूला गुणायचं गुणताना. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3 टू द बोथ साइड्स. ओके, 3 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय आहे, 3x गुणिले 3 अधिक y गुणिले 3 आणि 2 गुणिले समीकरण 2 ला आपण प्रत्येक पदाला 3 ला आपण मल्टिप्लाय करू. 9x अधिक 3y बरोबर 3x गुणिले 3 9x 3 गुणिले y 3y 3 गुणिले. आता समीकरण नंबर आपण 3 घेऊ. आता समीकरण 3 जे मिळालेले आहे ते समीकरण 2 वरून मिळाले. आता समीकरण 1 आणि 3 सॉल्व्ह करायचं. या ठिकाणी निरीक्षण करायचं, x चा संपूर्ण 5 आणि 9 दिसतात आपल्याला, y चे संपूर्ण मात्र समान दिसतात 3 आणि 3, आणि यांची चिन्ह कशी दिसतात, भिन्न दिसतात. भिन्न चिन्ह असतील तर बेरीज करायची, डिफरंट साइन असतील तर ऍडिशन, आणि सेम साइन असतील तर सबट्रॅक्शन. आता समीकरण 1 आणि 3 ची बेरीज, समीकरण 1 व 3 ची बेरीज करू. ओके, समीकरण 1 5x वजा 3y बरोबर 8. समीकरण 3 9x अधिक 3y बरोबर 6. एकाखाली एक लिहायचे. बेरीज करताना काही चिन्ह बदलायचं संबंध नाही, आहे तसंच ठेवायचं. लेफ्ट साइड मध्ये 8 अधिक 6 14 बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह द्या. हा वजा 3y अधिक 3y, डिफरंट साइन असतील तर चलाचं निरसन होणार आहे, म्हणजे ते पद नाहीच होईल. एलिमिनेशन म्हणतो आपण, एलिमिनेट होतं. 5x अधिक 9x 14x. ओके, 14x बरोबर 14, म्हणून x म्हणून किती येणार आहे, 14 भागिले 14 होईल. म्हणजे या ठिकाणी x बरोबर 1 येईल. x ची किंमत किती मिळाली, 1. आता मिळालेली x ची किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये आपण ठेवू शकतो आणि y ची किंमत घेऊ शकतो. त्यासाठी आपण सोयीचं समीकरण म्हणून समीकरण 2 ची निवड करू. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 3x अधिक y बरोबर 2. 3x अधिक y बरोबर 2. ओके, त्याच्यामध्ये आपण x बरोबर 1 ठेवणार आहोत. 3 गुणिले 1 हा x मल्टिप्लाइड असतो. ओके, गुणाकार होतो या ठिकाणी. अधिक y बरोबर, म्हणून 3 1 3 अधिक y बरोबर, y बरोबर किती येणार, 2 वजा 3 हा अधिक मायनस होणार, साइन चेंज झाल्यानंतर y बरोबर वजा आहे. ओके, म्हणून x बरोबर किती मिळाला आपल्याला, 1 मिळाला, आणि y बरोबर किती मिळाला, वजा आहे. ओके, समीकरणाचे उत्तर किती आले, xy बरोबर 1 आणि वजा आहे. तुम्ही लिहिलेल्या समीकरणाचे, एक सामायिक समीकरणाचे उत्तर 1 आणि वजा. आपण जर किंमत या समीकरणामध्ये पुट केली तर या दोन्ही समीकरणाचं काय होईल, समाधान का. ओके, बघा नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, सेकंड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. थोडंसं डिफरंट म्हणा, या टाइपचे एक्झाम मध्ये इक्वेशन मेथडचे असे सॉल्व्ह करायचे. दुसरे एक्झाम्पल मी फक्त थोडक्यात. ओके, बघा 3x अधिक 2y बरोबर 29. ओके, 5x वजा y बरोबर 18. ओके, हे एक्झाम्पल तुम्ही घरी पण सॉल्व्ह करू शकता होमवर्कला म्हणून. या ठिकाणी तुम्ही काय कराल, कोणत्या चलाचे सहगुणक सारखे कराल, y चे चलाचे सहगुणक इथं समान करून पुढे जाऊ शकता. y चा सहगुणक इथं 2 करायचा, म्हणजे समीकरण 2 ला तुम्हाला 2 ने गुणावं लागेल, आणि पुढे मगाशी ज्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येऊ शकतं, आणि x आणि y चे उत्तर तुम्हाला मिळू शकतं. ओके,
आता थोडंसं डिफरंट टाईपचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी अभ्यास करू. ओके, सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी थोडंसं डिफरंट बघा. 15x अधिक 17y बरोबर 21. 17x अधिक 15y बरोबर 11. ओके, हे समीकरण आपण थोडंसं बघणार. बघा, मागच्या एक्झाम्पल आणि ह्या एक्झाम्पल मध्ये फरक दिसेलच तुम्हाला. समीकरण एकाकडे एक लिहितो आधी. 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. ओके, समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2. 15x plus 17y is equal to 21. 17x plus 15y is equal to 8. ऑब्झर्वेशन करा, चलाचे सहगुणक आपल्याला आदला बदल दिसते. म्हणजे इथे x या चलाचा सहगुणक दुसऱ्या समीकरणात y ला दिसतो. पहिल्या समीकरणातील y चा सहगुणक दुसऱ्या समीकरणात x ला दिसतो. म्हणजे आदला बदल आपल्याला सहगुणकांची या ठिकाणी दिसते. अशा एक मेथड वापरायचे की सुरुवातीला दिलेल्या दोन समीकरणांची बेरीज करायची, त्यापासून एक सोपं समीकरण मिळवायचं, त्यानंतर दोन्हीची वजाबाकी करायची. म्हणजे पहिल्यातून दुसरं वजा करू शकताय. पुन्हा त्यातून आपल्याला आणखी एक नवीन सोपं समीकरण मिळतं आणि नवीन जे समीकरण येतात दोन ते आपण सोडवून चलाची आपण उकल मिळवू शकतो. म्हणून पहिले सर्वप्रथम आपण समीकरण 1 व 2 ची बेरीज. समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ओके, ऍडिशन करायचे समीकरण फर्स्ट अँड सेकंड. हे फिक्स मेथड असेल जेव्हा सहगुणकांची अदलाबदल असेल तेव्हा याच पद्धतीने जायचं. 15x अधिक 17y बरोबर 21. 17x अधिक 15y बरोबर 8. ऍडिशन करतोय आपण. ऍडिशन करताना कोणतेही चिन्ह बदलत नाही, आहे तसेच ठेवायचे. 21 अधिक 8 इथं 2 आले, 3 32 झाले. y इथं पण 15 17 अधिक 15 32. ओके, या ठिकाणी पण 32x. निरीक्षण करा, 32x अधिक 32y बरोबर 32. म्हणजे याला आपण 32 ला डिवाइड केलं या समीकरणाला तर आपल्याला काय मिळेल? सोपं समीकरण x अधिक y बरोबर 1. म्हणजे या समीकरणास आपण काय केलं? 32 ने डिवाइड केलं. 32 ने भागून म्हटला तरी चालेल. ओके, समीकरण नंबर 3 दिवस. हे सोपं समीकरण आपल्याला या समीकरणावर मिळाले. याच पद्धतीनं दोन्ही समीकरणांचे आता काय करणार आपण? वजाबाकी. ओके, समीकरण 1 मधून 2 वजा करू. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फॉर्म फर्स्ट. ओके, बघा, पहिलं समीकरण आहे तसंच 15x अधिक 17y बरोबर 21. पहिलं समीकरण आहे तसं सेकंड 17x अधिक 15y बरोबर 8. तर सबस्ट्रॅक्शन करताना चिन्ह बदलतात दुसऱ्या समीकरणाचे. तर चिन्ह मी बदलतोय, इथं वजा करतो, इथं वजा, त्याला इथं सर्व धन आहेत तिथं वजा करतो. ओके, 21 वजा आपण किती येणार आहे? 10. 17 15 गेले 2. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठ्या संख्येचं चिन्ह हे म्हणजे साधी चिन्ह प्लस साइन. इथं 15तून 17 जात नाही, 17तून 15 हे 2च राहणार. चिन्ह कोणतं येईल? मायनस. ओके, इथं ऑब्झर्वेशन करा, वजा 2x अधिक 2y बरोबर 10. सामायिक सहगुणक आपल्याला इथं 2 दिसतो, म्हणजे 2 न भागला आपण बोथ साईडला, तर आपल्याला समीकरण काय मिळेल? वजा x अधिक y
बरोबर 5. ओके, पुन्हा डिवाइड आता मॅक्सिमम केला चालता डायरेक्टली निदान काय हरकत. समीकरण नंबर 4 द्या. ओके, आता समीकरण 3 x अधिक y बरोबर 1 आणि वजा x अधिक y बरोबर 5 समीकरण 4 मिळालं. ही दोन सोपी समीकरण आपण घेऊन सॉल्व्ह करू शकतो. समीकरण 1 व 2 ची बेरीज केली तर x या चलाचे निरसन करू शकतो आपण आणि y ची किंमत मिळवू शकतो. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. ओके, हा x अधिक y बरोबर 1 आणि वजा x अधिक y बरोबर 5 समीकरण 4 आहे. समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करतोय आपण. बेरीज करताना ते चिन्ह बदलत नाही. 1 अधिक 5 किती आहे 6. y अधिक y इथं 2y येते कारण इथं सहगुणक 1 1 असतो. हा अधिक x वजा x तर काय होईल निरसन होईल. x कॅन्सल होतील ते लिमिट. y बरोबर किती मिळेल 6 भागिले 2 म्हणजेच y ची किंमत आपल्याला इथं y बरोबर 3 मिळेल. ओके, म्हणजे आपल्याला या समीकरणाचे उत्तर काय मिळाले. दिलेल्या समीकरणाचे उत्तर काय मिळाले x बरोबर किती मिळाला. ओके, अजून आपल्याला x फाइंड करायचं आहे. ओके, मग आता y बरोबर 3 ही किंमत कोणत्या तरी सोप्या समीकरणामध्ये ठेवा. सोपं समीकरण 3 किंवा 4. y बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ओके, समीकरण 3 काय पहा x अधिक y बरोबर 1. x अधिक y बरोबर या ठिकाणी आपण y ची किंमत 3 ठेवणार आहोत. x अधिक 3 बरोबर 1 म्हणजे x बरोबर किती येणार आहे 1 वजा 3 म्हणजे x बरोबर किती येतात वजा 2. ओके, जर x बरोबर वजा 2 मिळाला y बरोबर 3, x बरोबर वजा 2 y बरोबर. म्हणून दिलेल्या समीकरणाचे उत्तर असेल xy बरोबर वजा 2 आणि 3. दिलेल्या समीकरणाचे काय असेल जर किमती तुम्ही या समीकरणामध्ये ठेवला तर इतर दोन्ही समीकरणाचा समाधान. ओके, विद्यार्थी मित्रो, जर सहगुणक जर अदलाबदल असेल तर तुम्हाला दोन्ही समीकरणांची पहिल्यांदा बेरीज म्हणजे ऍडिशन, त्याच्यावरून एक सिंपल समीकरण, त्यानंतर दोन्ही समीकरणांची वजाबाकी, त्याच्यावरून एक सोपं समीकरण मिळवता आलं पाहिजे आणि त्यानंतर ते दोन समीकरण फक्त सॉल्व्ह करत जायचे आपल्या रेग्युलर मेथडने. त्यावरून आपल्याला उत्तर मिळवता. ओके, समज हे दोनच पद्धतीचे दोनच टाईपचे एक्झाम्पल त्यामध्ये असतात. त्यावरून तुम्ही